नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीत रिंगणातून माघार घेत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली। नाशिकच्या विकासासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देणार असेही भुजबळ म्हणाले आहेत। हे काय प्रमुख त्यांनी ठरवलेले ते सगळी मंडळी या सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये कुठल्या जागा कोणाला द्यायच्या या बाबतीमध्ये चर्चेला आम्ही बसलो होतो आणि त्यावेळेला नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि अजितदादा म्हणाले की आम्ही सांगितलं की आमच्या आमदार आहेत खाली, आम्हाला ती सीट द्यावी। त्यांनी विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार, तर आम्ही सांगितलं त्यांना की माजी खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील। तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही शाळे नाही, तिथे छगन भुजबळ उभे राहतील। म्हणजे मी उभा राहणार, पण मी सीट मागितली नाही, पण ते त्यांनी सांगितली। आणि मग शिंदे म्हणाले की आमची जागा आहे ती, आणि गोडसे तिथे आमचे खासदार, ते म्हणे आम्ही त्यांना समजवू, पण भुजबळ तिथे लढतील। मी म्हटलं थोडा वेळ द्या, उद्या येतो तुम्हाला सांगतो कन्फर्मेशन। दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटलं काय, ते म्हणे नाही काय दुसरा मार्ग नाही, तुम्हाला लढावं लागेल। आणि मग आम्ही नाशिकला गेल्यानंतर जे आहे चाचपणी सुरू केली। सुदैवाने फार चांगला रिस्पॉन्स मिळाला। म्हणजे मराठा समाज, म्हणजे आमच्या जे पक्षातले तर जिल्हा प्रमुख आणि महिला प्रमुख आणि तुमचे युवक प्रमुख वगैरे बरेचसे जे आहेत, शहर प्रमुख, हे मराठा समाजाचेच कार्यकर्ते, अधिक माझी पर्सनल तिथेच मी असल्यामुळे अनेक चांगले चांगले लोक येऊन मराठा समाजाचे सुद्धा भेटले। आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत। ब्राह्मण आणि उच्चवर्णीय जे आहेत त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार। जे आमचे दलित बांधव आहेत ते म्हणाले तुम्ही आमच्यासाठी काम केलेलं, आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार। आदिवासी समाजाचे लोक आले, अल्पसंख्याक आले, ओबीसी तर निश्चितपणे सगळेच आले, आणि चांगलं वातावरण जे आहे सुरू झालं। आणि त्यानंतर जे आहे ती बातमी बाहेर फुटली आणि ती चर्चेला सुरुवात झाली की भुजबळ उभे राहणार। आणि मग मला सांगावं लागलं की मला असंच सांगितलं आहे। आणि मग त्याची तुम्हाला माहिती आहे की चर्चा वर्तमानपत्रात, प्रिंट मीडियामध्ये बरेच दिवस चालली। आम्ही सुद्धा जे आहे हळूहळू कामाला लागलो, लोकांशी चर्चा करायला, बोलायला लागलो। परंतु जे पुढे इथे त्या जागा जे जाहीर करताना आणि उमेदवार जाहीर करताना वेळ लागायला लागला। बरं, हे सांगता हे खरं आहे का तिथे दिल्लीत असं ठरलं आहे, याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि त्यांना सांगितलं आपण समीर भाऊला उभं करूया नाशिकला। ते म्हणजे नाही, तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून। म्हटलं नक्की? हो म्हणे तुम्हालाच उभं करा। बावनकुळेला विचारलं, बावनकुळे मी होतो ना तिथे, मोदी साहेबांचा निरोप होता आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे म्हणून, मी होतो त्या मीटिंगमध्ये। बरं म्हटलं मी जस्ट कन्फर्म करून घेतलं, खात्री करून घेतली नक्की आहे का, आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो। आता मला असं वाटलं की पहिल्या आठवड्यामध्ये, आता हे आमचं जरी बोलणं झालं तरी नियमानुसार जे आहे पक्षानं युतीनं जे जाहीर करायला पाहिजे ना ती जागा। पण नंतर कळलं की चर्चा सुरू झाल्या, तिथे खासदारांचे काही प्रश्न होते, आणखी कुणाचे काही प्रश्न असू शकते, नाही असं नाही। पण पहिल्या आठवड्यात झाला नाही, पण दुसरा गेला, तिसरा गेला, आणि तोपर्यंत 3 आठवडे मागच्या, कारण साधारण होळीच्याच दरम्यान विरोधी पक्षाचे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आणि ते कामाला लागले। म्हणजे आज जवळजवळ 3 आठवड्यापेक्षा जास्त ते त्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत, आणि त्यांचा प्रचार फार पुढे सुद्धा गेलेला आहे। आणि अजून सुद्धा जे आहे ह्या चर्चेच्या या गुऱ्हाळातून नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही।
आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसानसुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे. ताबडतोब कोण ही जागा लढवणार, कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण, हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे. नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये, कारण समोरचे पक्ष जे आहेत जो मला कामाला लागलेले आहेत. आता हे सगळं पाहिल्यानंतर हा डेडलॉक आहे, संदिग्धता आहे, आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे, डेडलॉक आपणच उडायला पाहिजे. आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला आणि इतरांना सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे. मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब, गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला, माझं नाव सुचवलं, आग्रह धरला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मी प्रचाराला इतर ठिकाणी सुरुवात केली. चंद्रपूरला जाऊन आलो, मुनगंटीवारांनी त्यांच्या प्रचार 2-4 मिटिंग घेतल्या. आणखीन अनेक ठिकाणी जे आहेत त्यांनी माझ्या तारखा मागितलेल्या आहेत, किमान 6-7 ठिकाणी, आणखी ते वाढत जातील. जिथे जिथे ज्या महायुतीच्या उमेदवारांसाठी मला बोलवण्यात येईल सभेसाठी, मी निश्चितपणे तिथे जाणार आहे आणि महायुतीची जी आहे शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी पुन्हा एकदा माझ्या पक्षाचे सुद्धा जे नेते आहेत, BJPचे नेते आहेत आणि शिंदे मुख्यमंत्री, या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. नाशिकमध्ये ज्यांनी मला पाठिंबा व्यक्त केला स्वतःहून येऊन, मग त्याच्यामध्ये अनेक पक्षाचे, BJPचे तर निश्चितपणे होतेच, ते पण होते, पण इतरांनी सुद्धा जे आहेत की साहेब आम्ही तुमच्याबरोबर राहणार. किंवा मराठा समाजाचे जे आहेत अनेक लोक येऊन त्यांनी सांगितलं नाही, नाशिकच्या विकासासाठी आम्ही तुमच्याबरोबर राहणार. कारण नाशिकचा विकास 2009 ते 2014 या 5 वर्षामध्ये समीर भुजबळ तिथे खासदार होते, मी पालकमंत्री होतो, आणि मग तो इथून मुंबई नाशिक रोड, फ्लायओव्हर, नाशिक चंद्रपूर, त्र्यंबकेश्वर, नाशिक पुणा, नाशिक येवला, औरंगाबाद, रिंग रोड्स दोन्ही, एअरपोर्ट, बोट क्लब, नंतर कुंभमेळा येणार होता म्हणून गोदावरी नदीच्या काठाचे असलेले जे घाट वगैरे, वेगवेगळ्या मंदिराचे वगैरे प्रश्न तिथले, अनेक कामं जे आहेत रस्त्यांची सुद्धा आम्ही केली होती, डेव्हलपमेंट. त्यामुळे त्या नाशिकच्या लोकांचं आमच्यावर प्रेम होतं आणि त्या प्रेमाखातीर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला नाशिकच्या विकासासाठी, आणि अर्थात मोदी साहेबांचे तिकडे 3 आमदार BJPचे आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की मोदी साहेबांचे हात आम्हाला बळकट करण्यासाठी आम्ही तुम्हाला निश्चितपणे जे आहे पाठिंबा देणार. परंतु हा तिढा जो आहे हा कुठेतरी सुटला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे. आणि म्हणून मी स्वतः जे आहे या निवडणुकीतून माघार घेतो आहे. आणि ज्यांनी मला सपोर्ट जाहीर केला नाशिकमध्ये, त्या मतदारसंघात, महाराष्ट्रातून इतर ठिकाणाहून काही फोन आले, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. चलिए हिंदी जरा ठहरो, मैं बैठूंगा. मैं जो है ये हमारे जो हिंदी वाले हैं
और भाई सुनो भाई, अब हिंदी में निवेदन कर रहा हूँ। देखिए, जो हमारा जो होली का त्यौहार था उस दिन जो है हमें बुलाया गया। प्रफुल्ल पटेल, अजित पवार और तटकरे हमारे जो पार्टी के लीडर हैं, और उन्होंने कहा कि हम 6 बजे आए हैं सुबह दिल्ली से और रात को 3 बजे मीटिंग ख़त्म हुई। अमित शाह साहब वहाँ थे, और जब अलग अलग जो कॉन्स्टिट्यूंसी जो है मतदार संघ, उनमें जो चर्चा हुई, जब नासिक की चर्चा आई तो अमित शाह साहब ने कहा कि वहाँ छगन भुजबल जी को खड़ा होना चाहिए, उनको खड़ा कीजिए। तो मैंने तो इनको कहा, अजित पवार को मैंने तो मांगा नहीं था। तो बोले आपने नहीं मांगा था क्या? मगर उन्होंने खुद कहा है कि वहाँ भुजबल जी को खड़ा करो। तो अभी हम क्या करें? 24 घंटा मुझे दे दो, विचार विमर्श करता हूँ। 24 घंटे के बाद मैं फिर गया, फिर उन्होंने वही कहा कि हम उनको कुछ नहीं बोल सकते, तुमको है कंटेस्ट करना है, तुमको लड़ना है। हमने जाके जो है नासिक में जो है लोगों से पूछताछ शुरू कर दी। मराठा हमारे जो कुछ जो है चाहते हैं वो आए, ओबीसी के आए, आदिवासी आए, दलित, मुस्लिम, कई सारे लॉसेस से, क्योंकि मैंने काफ़ी हम लोगों ने काम किया है, डेवलपमेंट का काफ़ी काम किया है, तो हमने हमको बहुत अच्छा रिस्पांस मिला कि नहीं, हम पूरे आपको साथ देने वाले हैं, आप खड़ा होइए नासिक की डेवलपमेंट के लिए। और साथ साथ मोदी साहब के हाथ भी हमको मजबूत करना है, क्योंकि 3 एमएलए जो है वो मोदी साहब के बीजेपी से है, नासिक से आते हैं। तो हमने भाई ठीक है, तो चर्चा शुरू हुई। तो हम ये है ना कि भले इन्होंने कहा, मगर वो मीडिया में तो जो उसका जो है बोलना चाहिए या कंफर्मेशन होना चाहिए कि ऐसा ऐसा तय हुआ। तो 1 हफ्ता हुआ, चर्चा शुरू हो गई कि भाई ये किसकी जगह है। अभी हमने तो कहा, हमको तो उन्होंने बोला है तो मैं जरूर लड़ूंगा भी और जीतूंगा भी। मगर अब 3 हफ्ते के बाद कई सारे सवाल हल हो गए दूसरी जगह के, दूसरे कॉन्स्टिट्यूंसी के, फिर वो सतारा हो या ये सिंधुदुर्ग हो, कहीं भी। मगर नासिक का जो पहले होना चाहिए था, क्योंकि पहले जो हमको बताया गया वो 3 हफ्ते पहले अपना काम शुरू कर दिए, तो अभी तक जो है वो डेडलॉक में पड़ा हो, अभी तक वो चर्चे में पड़ा। अभी हमारे खिलाफ जो महाविकास आघाड़ी, शरद पवार, उद्धव ठाकरे और कांग्रेस का जो उम्मीदवार है, संयुक्त उम्मीदवार, वो 3 हफ्ते पहले ही डिक्लेयर हो गया और उन्होंने काम शुरू कर दिया। अब जितना समय जाएगा उतना जो है नुकसान भी होने का डर है। इसलिए हमने तय किया कि ये डेडलॉक जो है ये हमको ही खोलना पड़ेगा। इसलिए मैंने खुद यहाँ जो है अगुवापन लिया है और मैंने कहा कि भाई ठीक है, मैं इस चर्चे से, इस लड़ाई से हट जाता हूँ, मैं इस लड़ाई में शामिल नहीं होना चाहता हूँ। आप जिसको भी हो जल्द से जल्द उम्मीदवार और पार्टी का नाम डिक्लेयर करें महायुति, ताकि हम सब लोग जो है उनके काम में लग जाए। और एक एक सीट का बहुत महत्व रहता है और उस सीट को हम चुन कर लाएंगे। ऐसे भी हमने जो अभी चंद्रपुर से आए, ये इसके लिए कैंपेन के लिए गए थे, प्रचार के लिए, अभी और 5-6 जगह से उन्होंने कहा कि तुमको आना है। हमने कहा जरूर आऊँगा और ज़रूर हम जाएंगे भी। तो मैं आपके जरिए जो है, जो विश्वास मोदी साहब ने हम पर जताया, जो विश्वास अमित शाह साहब ने जताया हमारे ऊपर और कहा कि नहीं भुजबल जी लड़ेंगे, मैं उनका तहे दिल से आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने मुझे कहा। मगर ज़मीनी पर जो है ये जो चल रहा है आपस में जो है चर्चा और बहुत समय जा रहा है, ये देखते हुए मैंने खुद ये निर्णय लिया है कि मैं इस लड़ाई से हट रहा हूँ, मैं उम्मीदवार नहीं करूँगा। जिसे भी आप उम्मीदवार करना चाहते हैं जो है उसका नाम जल्द से जल्द जो है वो आप लोगों को बताएं, ताकि हम सब लोग जो है मिलकर उस काम पर लग जाएं। और इस काम के लिए जब मैं खड़ा होने था, यह मालूम हुआ मीडिया द्वारा, तो वहाँ नासिक के कई सारे अलग अलग जो घटक है, अलग अलग जाति है, संगठन है, पक्ष है, और महाराष्ट्र से भी कई सारे लोगों ने मुझे सपोर्ट बताया, तो मैं उनका भी आभारी हूँ।
आतापर्यंत ही पहिली घटना आहे पक्ष कार्यालयामध्ये एखादा उमेदवार येतो, पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद येतो आणि ते आपल्या वरिष्ठांवर नाराजी व्यक्त करताना हे उमेदवार मी वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केलेली नाही. मी माझ्या वरिष्ठांचा जो आहे सन्मान करतो, त्यांचे आभार मानतो. एवढंच नाही तर दिल्लीतील जे आहे ज्येष्ठ नेते आहेत मोदी साहेब आणि शहा साहेब या सहित सगळ्यांचा मी आभारी आहे. फक्त असं आहे ना की कुणाचा तरी आग्रह असतो, त्याच्यामुळे चर्चा अडून बसतात. तर कुणीतरी तर याच्यामध्ये थांबलं पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये मी कधी अशा मला उमेदवारी मिळावं मी कधीच थांबलेलो नाही आहे. काय उमेदवार त्याबरोबर डिक्लेअर, पण इथे जरा थोडंसं जे हे खरं आहे की तिथे शिंदे गटाचे जे आहे शिंदे साहेबांचे काय खासदार सध्या हेमंत गोडसे आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आग्रह असेल किंवा दुसरं काही कारण असेल ते त्यांना कल्पना असेल. परंतु हा तिढा, सगळे तिढे सुटले परंतु हा तिढा सुटत नाही, तो सुटावा म्हणून मी पाऊल टाकलेलं आहे. महायुतीमध्ये नाशिक सोबत अन्य काही जागा आहेत ज्यांच्या अजून उमेदवारी दोन चारच आहेत मुंबईमध्ये. तर इतर कोणत्याही पक्षाच्या अजून नेत्यांनी किंवा इच्छुक उमेदवारांनी या संदर्भातली नाराजी किंवा आता स्पष्टपणे मी कुठे नाराज होते. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्हाला दादांनी या संदर्भात सांगितलं आहे की वरिष्ठांनी तुमचं नाव सजेस्ट केलेलं आहे, तुम्ही तुमची भूमिका जाहीर करताना दादांशी या संदर्भात बोलला होतात का की मी माझ्या अशा पद्धतीने भूमिका जाहीर करतो? हे बघा, मुंबईच्या जागा वगैरे आहेत. मुंबईचा एरिया हा अतिशय कॉम्पॅक्ट असतो, प्रचार करणं पण सोपं असतं. तिथे 6 तालुके असतात, आदिवासी तालुका, एक तालुका गुजरात बॉर्डरला चिकटलेला आहे. अशा सगळा मोठा एरिया असतो. तिथं प्रचार करण्यासाठी वेळ पण हवा असतो आणि जेवढा वेळ जाईल तेवढं नुकसान होईल ना, म्हणून कुठेतरी थांबलं पाहिजे आपण. म्हणून मी थांबलो. तुम्ही दादांची इच्छा विचार करायला भाजपने तुमचं नाव पुढे करून नाशिकमध्ये रत्नागिरी चिपळूणची सीट स्वतःसाठी काढून घेतली आणि परत तिथे हेमंत गोडसेला शिंदे गट करून उमेदवारी भेटणार असं तुम्हाला वाटत नाही का? मला नाही काय माहिती. दादांची चर्चा केली. तुमचा आता उमेदवारी माघार घेणं याचा अर्थ तिथे शिवसेनेचा दावा पूर्ण होणार आहे का? आणि मुळात ते महायुतीच्या लोकांनी ठरवावं कुणाला द्यायचे तिकीट, कुठल्या पक्षाला आणि कुठल्या उमेदवाराला. हे जे मंडळी बसतात चर्चेला ते ठरवते. एक मी सांग, नाशिकची जागा तुम्ही लढवणार नाही हा निर्णय तुम्ही कधी घेतला, परस्पर घेतला का? आणि दुसरी गोष्ट इतकं लेट का सांगता तुम्ही तिथून उभे राहणार? कधी सांगायला पाहिजे? 3 आठवडे. मी सकाळी घेतला मी निर्णय की बस झाला आता, की आता कुठे थांबलं पाहिजे आपण. परवा रामनवमीच्या वेळेला सांगून टाकलं 20 तारखेच्या आधी तरी येऊन जाऊन दे आणि अजून 3 दिवस झालेले तर तुम्ही स्वतः सांगता. म्हणजे काय एवढं काय घडलं असं? नाही, असं काही घडलेलं नाही. मला कुणीही सांगितलं नाही, मी कुणालाही कॉन्टॅक्ट केलेलं नाही. परंतु आता कालसुद्धा काही नावं जाहीर झाली. आता ते अजून ते पडलेलंच आहे एक भिजत घोंगडं, तर ते एकदा तर जे आहे साफ करायला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे. मी नाराज अजिबात नाही. मी उलट प्रचाराला सुरुवात केली. चंद्रपूरला गेलो, इतर ठिकाणी जाणारच आहे आता. त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही. पुढे नाराज नाही पण दुःखी आहात का? कारण एवढी तयारी केली. दुःखी होण्यासाठी पहिल्यांदा नाराज व्हायला लागतं. नाराज झाला तर दुःखी होईल. मी नाराज नाही तर दुःखी कसं होणार? देशाचे सर्वोच्च नेते आणि महायुतीचे देखील सर्वोच्च 2 नेते सांगतायत की तुम्हाला मिळलं पाहिजे, तुम्हाला उमेदवारी दिली पाहिजे, तरी देखील तुम्हाला उमेदवारी मिळत नाही. त्याच्या मागचं नेमकं कारण काय आणि कोण यामध्ये आहे? मला काय माहिती नाही. हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे. जे ठरवतो. आपको होगा हिंदी. मेरे ख्याल से जो है मुझे जो कहना था
तुम्ही उमेदवारी माघार घेत आहात महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राज्यात 4 जागा आहेत लढायला मिळतात. मला काही कल्पना नाही. मी माघार घेतो याचा अर्थ असा नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच माघार घेतली. दुसरा उमेदवार राष्ट्रवादीचा येऊ शकतो.